नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. क्षमा इन्स्पेक्टरला सांगत असते की हीच ती चोर मंजुळा सातारकर, हिनेच माझा हार चोरलाय, हिला पहिल्यांदा बेड्या ठोका. इन्स्पेक्टर लगेचच कॉन्स्टेबलला मंजुळाला बेड्या ठोकायला सांगतात. स्वराज मध्ये येत असतो. तो क्षमाच्या पाया पडत असतो आणि म्हणत असतो की मावशी आई, माझी आई तशी नाहीये, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. परंतु क्षमा स्वराजचं काहीही ऐकून घेत नाही. इन्स्पेक्टर विचारतात की हा काय हिचा मुलगा आहे का, हिला सामील आहे का तो. क्षमा म्हणते की नाही, स्वराजचा यामध्ये काहीही संबंध नाहीये, तो फक्त तिला आई म्हणून हाक मारतो, तो आमचाच मुलगा आहे. तर स्वराज म्हणतो की नाही मावशी आई, ती माझी आई आहे. इन्स्पेक्टर म्हणतात की याचा अर्थ या निरागस मुलाला ह्या बाईने इतकं गुंडाळलंय की तो हिला आई सुद्धा म्हणायला लागलाय. हो, अशाच असतात ह्या बायका, आधी विश्वास संपादन करतात आणि मग घरामध्ये चोऱ्या करतात. मिसेस कामत, तुमचे ते 25 लाखाचे दागिने सुद्धा हिनेच चोरले असतील. स्वराज मल्हारला म्हणत असतो की गुरुजी तुम्ही काहीतरी करा ना, आई खरंच चोर नाहीये. क्षमा म्हणत असते की स्वराज, अरे तू का रडतोयस एका चोर बाईसाठी. तर स्वराज म्हणत असतो की नाहीये ती चोर. आजी अगं तूच सांग ना काहीतरी, ती चोर नाहीये. स्वराज सर्वांना सांगत असतो की माझी आई चोर नाहीये. तो मंजुळाला मिठी मारतो. मंजुळा मनामध्ये म्हणत असते की तुझ्या एका अश्रूच्या बदल्यात 100 अश्रू गाळायला लावेल ही मंजुळा. चोरीचा माझ्यावर खोटा आळ टाकून माझा तमाशा करणाऱ्याचा बाजार उतरवते की नाही मी बघच आता. क्षमा लगेचच मंजुळापासून स्वराजला ओढते आणि क्षमा मंजुळाचा एक फोटो देखील काढून घेते. स्वराज मात्र खूपच रडत असतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. वर मंजुळा म्हणते की रडू नको स्वराज, आणि घाबरू तर अजिबातच नको, कारण ज्याला कर नाही त्याला डर तरी कसली. आज माझ्यावर आळ टाकणाऱ्याला जिंदगीचा आनंद भेटला असेल, परंतु खोटा आनंद फार दिवस टिकत नसतो. मी चोर नाही हे सिद्ध करण्यासाठी आज माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही, पण एक गोष्ट आहे माझ्याकडे, ती म्हणजे खऱ्याची ताकद. आणि त्या ताकदीपुढं ह्या लोखंडाच्या बेड्या भी फुसक्या आहेत. हे एक दिवस सगळ्यांना कळेल. असं म्हणून मंजुळा तिथून निघते आणि मोनिका जवळ येऊन थांबते. मंजुळा म्हणते की खरे विरोधी असले तरी एक साम्य आहे त्यांच्यात, दोघं बी फार दिवस जास्त लपून राहत नाही. क्षमा म्हणते की 1 मिनिट इन्स्पेक्टर साहेब, ह्या चोराचं सामान सुद्धा घेऊन जा. क्षमा मंजुळाचं सामान देखील भरून देते. स्वराज मात्र खूप रडत असतो आणि आता पोलीस मंजुळाला घेऊन तिथून गेलेले असतात. स्वराज हा मंजुळा मागे रडत रडत जात असतो तेव्हा क्षमा तिला थांबवते. स्वराज म्हणत असतो की मावशी आई तू मला नको थांबवूस. क्षमा म्हणत असते की स्वराज, अरे आम्हाला सुद्धा असंच वाटत होतं. स्वराज क्षमाला म्हणत असतो की तू पहिल्यांदा माझा हात सोड, ती चोर नाहीये, परंतु तुम्ही सर्वांनी तिला चोर ठरवून माझ्या आईला पोलिसांमध्ये दिलंय. आता मी कोणाशी आणि कधीच बोलणार नाही. सर्वजण तिथून निघून जातात. तर मोनिका म्हणते की व्हॉट अ परफॉर्मन्स, एका झटक्यात आपल्या दोघींचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. क्षमा तिथून निघून जाते. तर मोनिका मनामध्ये म्हणत असते की खेळ तर तू सुरू केला होतास मंजुळा, आता संपवणार मी. तर इकडे मोनिका इलाला फोन करून सांगते की मम्मा फायनली मंजुळा ही जेलमध्ये गेली आहे. हे ऐकून इलाला देखील खूप आनंद होतो. म्हणते की आता पोलीस स्टेशनमध्ये तिचं ग्रँड वेलकम कसं होईल याची सगळी व्यवस्था मी करून ठेवली. आता चल लवकर, मला सगळ्यांना कळवायचं, मी ठेवते. असं म्हणून इला फोन ठेवून देते. इतक्यातच पिहू ही मोनिकाकडे येते आणि म्हणते की मम्मा आता मला म्युझिक कोण शिकवणार. मोनिका म्हणते की मी तुझ्यासाठी मंजुळा गुरुजीपेक्षा बेस्ट टीचर शोधते की नाही बघच. आता आपण काहीतरी छान ऑर्डर करूया, पिझ्झा ऑर्डर करते, ठीक आहे. तर पिहूला विचार पडलेला असतो की मंजुळा टीचरला पोलीस घेऊन गेल्यानंतर मम्मा इतकी हॅप्पी का आहे. तर इकडे स्वराज हा क्षमाला म्हणत असतो की मी तुला किती वेळा सांगत होतो की आईने चोरी केली नाही, तरीही तू माझं ऐकलं नाहीस ना, तू असं का केलंस मावशी आई. तर क्षमा म्हणत असते की आधी मलाही असं वाटत होतं, परंतु बघितलं ना तो ज्वेलर काय बोलला, तो डीलर काय बोलला. स्वराज म्हणत असतो की कोणीतरी माझ्या आईला मुद्दाम फसवलंय. मावशी आई, मी तुला इतक्या वेळा म्हणत होतो की पोलीस काकांना बोलावू नको, तरीही तू बोलावलंस. क्षमा स्वराजच्या जवळ जाते तेव्हा स्वराज म्हणतो की हात सुद्धा लावू नको मला, माझी मावशी आई नाहीयेस, आता तू माझ्याशी बोलू सुद्धा नको कधीच. मल्हार क्षमाला म्हणतो की वहिनी मी बघतो. क्षमा तिथून निघून जाते. तर इकडे मल्हार स्वराजला म्हणत असतो की स्वराज बाळा, माझं एकदा ऐकून घे. हे बघ, ह्या साऱ्या गोष्टींचं तुला जितकं वाईट वाटलंय ना तितकं मलाही वाटलंय. स्वराज म्हणतो की मग तुम्ही बोलला का नाही. त्यावर मल्हार म्हणतो की आज ना उद्या पोलिसांना कळणारच आहे की मंजुळाबाई निर्दोष आहेत. स्वराज म्हणतो की पण कधी जर पोलीस काका मला घेऊन गेले असते तर तुम्ही सर्वजण माझ्याशी असंच वागला असतात का. मी का नाही थांबवलं मावशी आईला आणि का नाही सांगितलं पोलीस काकांना.
कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे की माझी आई चोर आहे, बरोबर ना गुरुजी? मल्हार म्हणत असतो की स्वराज बाळा, असं खरंच काही नाहीये रे, हे सर्व जे काही झालंय त्याचा मलाही त्रास होतोय. तर स्वराज म्हणत असतो की मग माझ्या आईला होणारा त्रास कोणाला का नाही दिसला? मला आता कोणाशीच काही बोलायचं नाही, तुम्ही सर्वजण जा इथून. मल्हार आणि निरंजन तिथून निघून जातात. तर इकडे मंजुळाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले असतात. तर मीडिया अचानक मंजुळा समोर येते आणि म्हणते की मंजुळा सातारकर, तुमच्याकडे बघून संगीताकडे वळलेल्या मुलांनी आता तुमच्याकडे बघून चोरीचे धडे घ्यायचे का? आणि संगीतासारख्या पवित्र गोष्टीला तुम्ही बदनाम केलंय, आता तुम्हाला काय म्हणायचंय? हे सर्व लाईव्ह होत असतं आणि लाईव्ह टीव्हीला मोनिका हे सर्व बघत असते. मीडियावाले म्हणत असतात की संगीत हे सरस्वतीचं मंदिर आहे आणि या मंदिराला तुम्ही बदनाम केलंय असं नाही वाटत तुम्हाला? मल्हारही मोनिकाजवळ आलेला असतो. तर इकडे मात्र एक बाई मंजुळाच्या तोंडावर शाई फेकते. मंजुळाला तिचा खूप राग आलेला असतो. मंजुळा म्हणते की मी चोरी केलेली नाही आणि संगीताशी ही मंजुळा कधीच बेईमानी करू शकत नाही. आता मला दोषी ठरवण्याची खूप घाई झाली आहे ना तुम्हाला, पण एक सांगते की खरं समोर आल्याशिवाय कधीच राहत नाही. इन्स्पेक्टर मंजुळाला तिथून घेऊन जायला सांगतात. मंजुळा तिथून जाते तर रिपोर्टर बातमी देत असतात. मंजुळा सातारकर ह्या काही दिवसापासून त्यांच्या मुलीला संगीत शिकवत होत्या. त्यांनी घरातल्यांचा विश्वास जिंकून घरामध्ये डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. आता त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी सगळीकडून मागणी केली जातीये. तर मोनिका मल्हारला म्हणत असते की किती शॉकिंग आहे ना मंजुळाचं वागणं, हल्ली कोण कधी कसं निघेल काहीच सांगता येत नाही. मला तर असं वाटतंय की माझे सगळे दागिने ह्या मंजुळाने चोरले असतील. बरं झालं पकडली गेली, नाही तर एखाद्या रात्री अख्खं घर घेऊन पळून गेली असती ही बाई. मल्हार म्हणतो की मला नाही वाटत. तर मोनिका म्हणते की मिस्टर कामत, हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर घडलंय आणि तरी तुम्हाला असं वाटतंय की मंजुळा निर्दोष आहे. एनिवेज, एवढं तरी बरं झालं की क्षमा वहिनीने हे सर्व प्रकरण तुमच्या डोळ्यासमोर आणलं. मी जर काही केलं असतं तर कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नसता. मोनिका तिथून निघून जाते. तर चैताली मल्हारला म्हणते की सर एक बोलू? तर मल्हार म्हणतो की बोल ना. चैताली म्हणत असते की जरी मंजुळा गुरुजींच्या बॅगमध्ये तो हार सापडला असेल तरीही माझं मन नाही म्हणत की मंजुळा गुरुजींनी खरंच चोरी केली असेल. अहो, आम्ही सोबत राहिलोय आणि माणूस कळतो आपल्याला की मंजुळाबाई चोरी करणाऱ्या माणूस नाहीयेत. तर इकडे क्षमा विजयला म्हणत असते की त्या मंजुळासाठी स्वरा का अश्रू गाळती हेच कळत नाही मला. विजय म्हणतो की अगं ती लहान आहे. तर क्षमा म्हणते की पण ती माझ्यावरच रागवली आहे ना. गुन्हा करायचा त्या मंजुळाने आणि शिक्षा मी भोगतीये. विजय मनामध्ये म्हणत असतो की अगं क्षमा, ती तिच्या खऱ्या आईसारखीच दिसते हे मी तुला कसं सांगू. स्वरा तिला वैधही समजते आणि आपल्या आईला त्रास झाल्यावर स्वरा अशी वागणारच ना. म्हणते की आता फक्त एकच गोष्ट झाली पाहिजे. मंजुळाने जर स्वतःहून तिचा गुन्हा कबूल केला ना तरच स्वराला माझं म्हणणं पटेल. जय म्हणतो की सगळं अगदी विचित्र घडतंय. तर क्षमा म्हणते की काही विचित्र घडत नाही, मला त्या मंजुळावर आधीपासूनच शंका होती. एक नंबरची चोर आहे. तितक्यातच निरंजन येतो आणि म्हणतो की माफ करा बाईसाहेब, पण खरंच मला आणि बाकीच्या नोकरांनाही असं वाटत नाही की मंजुळाने खरंच चोरी केली असेल. काहीतरी गैरसमज तर नक्की झालाय. क्षमा म्हणते की म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी मुद्दाम अडकवलंय का मंजुळाला? तुम्ही तर मामा आहात ना स्वराचे, तुम्हाला दिसत नव्हतं की मंजुळा किती गोड गोड बोलून स्वराला गुंडाळते ती? जे झालंय ते अगदी योग्यच झालंय. तर विजय म्हणत असतो की अगं क्षमा ऐक माझं. क्षमा म्हणत असते की मला आता कोणाचं काहीही ऐकायचं नाही. तर इकडे मंजुळा आता जेलमध्ये असते आणि मंजुळाला घडलेला सर्व प्रकार आठवत असतो. मंजुळा तिच्या तोंडावर टाकलेली शाई पुसत असते. तितक्यातच कॉन्स्टेबल येते आणि सांगते की ए बाई. मंजुळा म्हणते की मंजुळा नाव आहे माझं. त्यावर कॉन्स्टेबल म्हणते की तुझ्या केसमध्ये सिन्नरकर ज्वेलर्स आणि प्रॉपर्टी एजंट मोरेंचं स्टेटमेंट रेकॉर्ड आहे. आता गुपचूप तुझा गुन्हा कबूल कर, नाहीतर आम्हाला माहिती आहे की हे काम कसं करायचं. मंजुळा म्हणते की मी अजिबात चोरी केलेली नाही आणि मला फसवण्यासाठी ते दोघंजण असं बोलताय. कॉन्स्टेबल म्हणतात की जुने रेकॉर्ड वाजू नकोस, तुझ्या विरोधात सगळे पुरावे आहेत. मंजुळा म्हणते की असणारच, फसवण्यासाठी खोटेच पुरावे लागतात. कॉन्स्टेबल म्हणतात की म्हणजे तू गुन्हा कबूल करणार नाही. मंजुळा म्हणते की नाही, ते मी केलंच नाहीये, ते मी कशापायी कबूल करायचं. कॉन्स्टेबल म्हणते की मग सड इथेच आणि ती तिथून निघून जाते. मंजुळा मनामध्ये विचार करते की हे काम त्या ढोरकीचं आहे की क्षमा वहिनीचं की दोघींचं, आणखीन कोणी तिसऱ्याचं आहे. तर जर असेल तर मी सोडणार नाही त्याला. तर इकडे स्वराजला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो आणि त्याला चक्कर येत असते. तितक्यातच निरंजन येतो आणि म्हणतो की कुठे चालला स्वराज? स्वराज म्हणतो की मी पोलीस ठाण्यात चाललोय. माझी आई तिकडे बिचारी वाट बघत असेल की मला नक्की कोण सोडवायला येतंय. मला तर आता जायलाच हवं. निरंजन मामा म्हणतो की अगं स्वरा, एवढं सोपं आहे का ते? अगं तिच्यावर चोरीचा आळ आहे.
आणि अगं तू तर लहान आहेस, आपल्यापैकी जर कोणीही तिथे गेले तर घरातले सगळे रागवतील तुझ्यावर. स्वराज म्हणतो की मामा माझी आई तिकडे जेलमध्येच राहणार का, मग तिला कोण सोडवणार. निरंजन म्हणतो की आपण एक काम करू शकतो, तो मंजुळासोबत जो भिकाजी असतो ना, आपण त्याला फोन करू शकतो. निरंजन लगेचच भिक्याला कॉल करतो आणि घडलेला सगळा प्रकार त्याला सांगत असतो. भिकाजी त्याला म्हणतो की बरं बरं ठीक आहे, मी आल्यावर सगळं बघतो, मी सध्या बाहेर आहे, परंतु तू आमच्या आईला काही सांगू नका. आणि अजून एक निरंजन भाऊ, चांगला मोबदला दिला कामत कुटुंबाने आमच्या मंजुळाला. आधी आल्यावर आमच्या मंजुळाला सोडवतो आणि मग बघतो त्यांच्याकडे. तर इकडे स्वराला मात्र खूप चक्कर येत असते आणि स्वरा जमिनीवर खाली कोसळते. तर हे बघून निरंजन मात्र खूप घाबरतो. निरंजन जेव्हा तिच्या अंगाला हात लावतो तर तिचं अंग खूप गरम असतं. निरंजन खूप घाबरतो आणि घरातल्यांना बोलवत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वराज झोपलेला असतो आणि म्हणत असतो की मला माझी आई पाहिजे. तर क्षमा त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत असते. तर स्वराज तिचा हात बाजूला करतो आणि म्हणत असतो की मला फक्त माझी आई पाहिजे. मोनिका क्षमाला म्हणते की थांबा वहिनी, मी ठेवते पट्टी. जेव्हा मोनिका स्वराजच्या डोक्यावर पट्टी ठेवते तेव्हा स्वराज तिचा हात बाजूला करत नाही. आणि हे बघून मात्र क्षमाला खूप राग येत असतो. मल्हार लगेच तिथून उठतो. तर इकडे इन्स्पेक्टर मंजुळाला म्हणत असतो की साहेबरावाच्या घरातले 5 कोटीचे हिरे कोणी चोरले, तूच ना. आता तू आणि तुझी आई दोघींनाही शिक्षा होईल. आता दोघींनाही जेलमध्ये चांगलंच चढवतो. आणि हे ऐकून मंजुळा फार घाबरलेली असते. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.